विषय म्हटलं आता कसं आहे, आखाती देशाच्या युद्धामुळं गॅस टंचाई निर्माण झाली. बरोबर, हे आम्हालाही सुद्धा माहिती आहे. आणि याच्यामुळं रिक्षा चालक हा आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवतो. पण त्याला गॅस मिळण्यासाठी एका गॅस पंपावर 84 रुपये रेट, दुसऱ्या गॅस पंपावर 82 रुपये रेट, तिसऱ्या गॅस पंपावर 92 रुपये रेट आणि इथं 100 रुपये रेट. सकाळी दिला इथंच 89 रुपयांनी. आता सध्या काय चालू आहे? आता इथं सध्या 100 रुपयांनी देता येते. त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर तुम्हाला? त्यांचं आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंटसुद्धा केली होती. पोलीसवाल्यांना बोलवलं होतं. पोलीसवाले आले, त्यांनी अशी धमकी वजा शब्दात बोलले, तुम्हाला भरायचं असेल तर भरा, नाही तर भरू नका. गव्हर्नमेंटचा रेट त्याचा वाढलेला आहे म्हणे. आता जे माल पहिल्याच सकाळी आलेला टँकर आहे त्याचाच भाव तुम्ही 89 दिला आणि 1 तासात डिझेल गॅस वाढता 100 रुपये करून टाकला. ही तर सहसह मनमानी आहे. समान रेट असला पाहिजे प्रत्येक पंपावर आणि रेट असा 1-1 तासाला रेट वाढत नसतो. असा रेट वाढवू नाही यांनी, असं आमचं म्हणणं आहे. 2:30च्या दरम्यान या गॅस पंप चालकांनी अचानकली गॅस रेट वाढवले एकदम 10 रुपयांनी. तेव्हा रिक्षा चालक हा संतप्त झाला आणि त्या रिक्षा पंप हा बंद करण्याचे हे धरून सरळ रिक्षा उभे राहिले आणि पंप बंद पाडला. त्याच्यानंतर पोलीस प्रशासन वगैरे इथं आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की जो रेट वाढलेला आहे त्या रेटमध्ये तुम्हाला घ्यायचं तुम्ही घ्या, नसं तुम्ही जाऊ शकता. त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगून दिलं. बरोबर आहे. आता समजा किती रेट वाढलेला आहे आता? 10 रुपयांनी आता 100 रुपये झालेलं आहे. 99 काल तुम्हाला किती भेटत होता? काल 89 होता. काल 89 चालत होता आणि दुपारी अचानक त्यांनी 10 रुपयांनी रेट वाढवला. आणि हे रिक्षांना नुकसान भरपाई कोण देणार आहे 10 रुपयाचं? बरोबर. आता आपली मुख्य मागणी काय समजा? आमची मुख्य मागणी जे गॅस रेट आहे 100 रुपये, तो जो शासकीय रेट आहे त्याप्रमाणे देण्यात यावे. बरं, शासकीय रेट सध्या काय चालू आहे? शासकीय रेट आता 75 रुपये शासकीय रेट असून त्यांनी पंप चालकांची एक मनमानी चालू आहे. हां, ऑनलाईन ही मनमानी चालू आहे आणि ही मनमानी ताबडतोब बंद करण्यात यावी एवढी एक रिक्षा चालकांची मागणी. सगळ्यात महत्त्वाचं कंपनी जे सांगेल त्यांचे आम्हाला आज्ञेचं पालन करणं आहे. बरोबर आहे. आता काय रेट चालू आहे समजा? आता सध्या 99 रुपये 95 पैसे. काल काय रेट होता समजा? कारला 89 रुपये 95 पैसे. मग अचानक 10 रुपये जे वाढले कशामुळे वाढले? हा आता कंपनीचं परचेस जे असतं त्या परचेसवर अवलंबून असतं. म्हणजे वरून आपल्याला कंपनीकडून आदेश आलेला आहे. बरोबर. आता समजा ही तुमची विक्री होईल 99 रुपये प्रमाणे होईल. 99 रुपये 95 पैसे. मॅनेजर आहे ना? नाही, मॅनेजर तर आले नाही. ते तिकडं कांचन वाटेल. तुम्ही जे गॅस टँकर तुम्ही खाली केला ते रात्रीचं आहे. हां, तुम्हाला ऐका ना 2 मिनटं. तुम्ही दर वाढून कधी शकाल? तुमका पड़ा सकते जब तुम्हारा नया टैंकर रहेगा तो ये पंप जो है ना, पहला मेरा सुनो, ये पंप गवर्नमेंट का नहीं है, ये प्राइवेट कंपनी का चलेगा ना, ठीक है ना। और उनके अनुसार हमको काम करना पड़ता है। भैया कायदा तो प्राइवेट को भी बोलते नहीं तो आपको लगता है नहीं तो अपन बंद कर देंगे। जब कंपनी आएंगी बात करेंगी तो चालू करो आपके हिसाब से, कोई टेंशन नहीं। आप बोलेंगे तो अभी मनमानी करने बंद कर देंगे। ठीक है। मैं पुरवठा अधिकारी से ये अल्फाज में बात करेंगे, ये वीडियो में कोई स्पेशल भेजना। जो तो ये रात में जो पंप पे गैस आया हुआ है तो ये 1 घंटा पहले समझो, अभी क्या टाइम हो रहा है 5 बजे, 3 बजे तक इन्होंने आज की डेट फ्राइडे समझो शुक्रवार 27 मार्च इन्होंने 3:15 तक 89 रुपये 95 पैसे में गैस डाले और 3:16 को इन्होंने 99 रुपये 95 पैसे करे। तो ये मैनेजर का बोलना है कि हम कंपनी के हिसाब से चलेंगे और ये इनका बिल है जो अभी के इसमें इन्होंने दिए हुआ है, जो 100 रुपये के लगभग इन्होंने गैस दे रहे और जो पुराना रेट है इनका 89 रुपये 95 पैसे। तो ये इनकी सरासर मनमानी चल रही। ये बारे में अब इसका जवाब पुरवठा अधिकारी देंगे कि इनको राइट्स इतने है क्या कि पुराने गैस पे भी वही रेट है और आने वाले नवे गैस पे आप कितना बढ़ेंगे, इसका जवाब भी अब कौन देता है वो देंगे। स्टॉक बोर्ड कुठे? माल किती आला होता? कुठे दाखवा. लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे दाखवत नाही, जनरेटरवरती ते दाखवत नाही. माझी जनतेला कसं कळणार का तुमचा स्टॉक किती आहे आणि कधी आलेला आहे, कधी मागवणार तुम्ही? म्हणजे याने पब्लिकला कसं कळणार हो? तुम्ही 10 रुपये वाढवले ना, 10 रुपये एका तासात वाढवलं तुम्ही. नाही ऐकून घेणं मॅनेजरला अटकत घेत नाही.
पण एका तासात 10 रुपये वाढवले, बरोबर आहे ना? सकाळी एक वेगळा भाव दिला तुम्ही, तर एका तासानंतर आता एकदम 10 रुपये वाढवले. ठीक आहे, मॅनेजरनी सांगितलं असं तुम्हाला, मला मान्य आहे, तुझं नौकर माणूस आहे, बरोबर आहे ना? माल आला का टँकर आलं की इथं कधी आलं? काल रात्री आलं. आता तर आलं नाही ना? 10 रुपये वाढवले त्यावेळेस नाही आलं. मॅनेजरने तुला सांगितलं तू पैसे वाढवले. स्टॉक बोर्ड तुम्ही इथं लावलेला नाही कुठेही, बरोबर? किती माल तुमच्याजवळ अवेलेबल आहे, किती विक्री झाला आणि दुसरा माल कधी येणार आहे, ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही. आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट सध्या कोणाकडूनही स्वीकारत नाही, बरोबर? तिथे लिहून लावलं तुम्ही. नाही नाही, ऐकून या, स्वीकारत नाही. घेता का तुम्ही? घेतच नाही ना. नाही नाही, ठीक आहे ना. आज नाही घेत नाही. तिथं बोर्ड लिहून लावला का तुम्ही ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. आता बऱ्याचशा रिक्षा ऑनलाईन पेमेंट आहे. आता याचं कुटुंब परपंच सगळं यांच्यावर चालतं. यांनी पैसे कुठून आणायचे आणि कुठून द्यायचे तुम्हाला? मोदी साहेब म्हणतात डिजिटल इंडिया. आता तुमचा एवढा मोठा व्यापार आहे आणि तुम्ही म्हणता ऑनलाईन पेमेंट घेणार मी, तर रिक्षावाल्यांकडून आणायचं. त्यांच्या घरचे पण वरून भाव वाढला, मनमानी भाव पैसे द्यावं लागते. मान्य बिलकुल वरून भाव वाढला का? व्हेरीफाय करायला एवढा वेळ नाही ना. रिक्षाची लाईन बघा तुम्ही किती लांब आहे. व्हेरीफाय कधी करायचं? फटाफट टाका म्हणते आम्हाला. माणसं भेटा नाही, एवढी लाईन लागली. मला तुम्ही कामाला मी लागा ना मग. 8,000 रुपये महिना पगार घ्यायला लागा, आताच लागा. बजाजला, बजाज कंपनीला 18,03,000 कामगार आहे, तेवढे कर्मचारी आहे. तुमच्याकडे जर तुम्हाला जर 7 लोक भेटत नाही तर तुम्ही पंप बंद करा ना. तुम्हाला ऐका, एक मिनिट ऐका. तुम्हाला मी मॅनेजर तुमच्या मालकाला विचारा, म्हणा भाऊ एवढे लोक जर तुम्हाला भेटत नाही तुम्ही पंप चालित काय साठी?